नमस्कार. विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या हेल्थसाठी आपण मस्त छान असं हेल्दी ज्यूस बघूया आणि आपल्या शरीराला खूप काही असं उपयुक्त असे हे ज्यूस आहे. चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी मूठ भरून कोथिंबीर घेतली आहे, एक जुडी. तिला स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने आणि तिला थोडं कोरडी केली. त्यानंतर पुदिना हे मी 1 वाटी पुदिना घेतला आहे. त्याला स्वच्छ निवडून घेतला आणि स्वच्छ धुवून घेतला. आता आपण त्याचं ज्यूस तयार करणार आहोत. तर मी मिक्सरच्या जारमध्ये पुदिना घालून घेते. सर्व पुदिना आपण आता टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण थोडं पाणी घालू, म्हणजे ते लवकर त्याची पेस्ट तयार होईल. अर्धा ग्लास पाणी घालून छान आपण त्याची मस्त पेस्ट तयार करून घेऊया. कोथिंबीर ही आपल्या किडनीसाठी खूप काही उपयुक्त आहे आणि पुदिना हा आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी व त्वचेलाही खूप काही असा त्याचे गुणधर्म आहेत. छान त्याचं आपण मस्त मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घेऊया. झाला आपला पुदिनाची छान अशी पेस्ट तयार. हा ज्यूस आपण आता एका बाउलमध्ये चाळणीच्या साहाय्याने छान गाळून घेऊया आणि आपण छान त्याला असं चमच्याने छान असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून छान सर्व असा ज्यूस पडेल. नाहीतर मग आपण पावभाजीच्या मॅशरने छान असं त्याला एकदम घट्ट असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून सर्व ज्यूस असा खाली पडेल. छान सर्व बाजूने छान प्रेस करून सर्व आपण ज्यूस छान निथळून घ्यायचं. हा चौथा फेकून न देता आपण त्याला चटणीमध्ये नाहीतर भाज्यांमध्ये वापर करायचा. आपला पुदिनाचा ज्यूस तयार झाला. आता आपण याच जारमध्ये कोथिंबीरचाही बनवूया. कोथिंबीर ही डायबिटीस लोकांसाठी व किडनीसाठी खूप काही अशी उपयुक्त आहे. याच्याने कोलेस्ट्रॉल पण कमी होतो. आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरला आपण छान त्याचं असं बारीक ज्यूस तयार करून घेऊ. हा ज्यूस तुम्ही 15 दिवसातनं 1 नाही तर 2 वेळा तरी घेतला तर खूपच आपल्या शरीराला उपयुक्त आणि अगदी कमीत कमी खर्चामध्ये आपलं शरीर खूपच निरोगी राहील. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा बरं का. पुदिनाचा व कोथिंबीरचा ज्यूस तुम्ही सकाळी अर्धा कप उपाशी पोटी घेऊ शकतात. याचे खूप काही तुम्हाला शरीराला गुणधर्म मिळतील आणि आरोग्य तुमचं खूप हेल्दी राहील. आता आपला दुसरा कोथिंबीरचाही ज्यूस तयार झाला. आता आपण चाळणीने त्यालाही आपण चाळून घेऊ. कोथिंबीर आणि पुदिनाही एकत्र करून मिक्सरला फिरवलं असतं तरी चाललं असतं, पण मी थोडं वेगळं असं पद्धतीने दाखवलं. त्यालाही आपण मॅशरने छान असं ज्यूस काढून घेऊया पूर्ण प्रेस करून. कोथिंबीरचा बी चौथा आपण भाजीमध्ये किंवा चटणीमध्ये आपण वापरू शकतो. आता त्यामध्ये आपण काळं नमक घालूया. तुम्ही चाट मसालाही घालू शकतात, पण मी काळं नमक घालते. आणि चमच्याने सर्व मिक्स करून घेऊ. झाला आपला पुदिना व कोथिंबीरचा ज्यूस तयार झाला. आणि अगदी झटपट आणि हेल्दी, शरीराला गुणकारी असा आपला कोथिंबीर आणि पुदिनाचा ज्यूस तुम्ही मुलांनाही देऊ शकतात. सर्वांसाठी खूप उपयुक्त असा आपला ज्यूस तयार झाला. आता आपण सर्व करूया.
तुम्ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये ज्यूस तयार करून घेऊ शकतात. आपल्या शरीराला खूप काही असे उपयुक्त हे ज्यूस आहेत. तुम्हाला कशी वाटली ज्यूस रेसिपी? मला नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची येणारी रेसिपी ही बघत राहा. धन्यवाद.